मुलींनो, तुम्ही जेव्हा तुमच्या आईबाबांच्या घरातून तुमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेऊन दुसऱ्या घरात पाऊल ठेवता, तेव्हा फक्त तुमचं आडनाव बदलत नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलतं आणि तेव्हाच सुरू होतो एक नवीन प्रवास, दिल्या घरी सुखी राहण्याचा. तो दिवस आठवतो का, जेव्हा तुम्ही साडी घालून डोळ्यात पाणी घेऊन आईबाबांच्या गळ्यात पडून रडत होता? आईचं हृदय तुटत होतं, बाबा बाहेरून मजबूत दिसत होते पण आतून पूर्णपणे कोसळले होते. आणि त्या क्षणी तुम्ही फक्त एक वाक्य ऐकलं असेल, बाळा, दिल्या घरी सुखी राहा. हे वाक्य साधं वाटत असलं पण त्यामागे खूप मोठा अर्थ असतो. दिल्या घरी सुखी राहा म्हणजे याचा अर्थ फक्त सगळं सहन कर असं नाही. याचा अर्थ आहे नवीन घराला स्वीकार, नवीन लोकांना समजून घे, स्वतःची ओळख हरवू नको आणि प्रेमाने नातं जप. कारण तुम्ही त्या घरात गेस्ट नाही तर त्या घराचा एक भाग आहात. मुलींनो, लग्नानंतर सगळं परफेक्ट नसतं. कधी मिसअंडरस्टँडिंग्स होतात, कधी एक्सपेक्शन्स पूर्ण होत नाहीत, कधी तुमचं मन खूप दुखावतं आणि कधी कधी तुम्हाला तुमचं स्वतःचं घर, आई बाबा खूप आठवतात. हे सगळं नॉर्मल आहे कारण तुम्ही एक नवीन आयुष्य शिकत आहात. लोक म्हणतात सासर म्हणजे दुसरं घर, पण खरं सांगायचं तर हे घर दुसरं वाटतं कारण तिथे आपलेपणा तयार व्हायला वेळ लागतो. तो आपलेपणा तयार होतो तुमच्या वागण्याने, तुमच्या संयमाने, तुमच्या शांतीने आणि तुमच्या प्रेमाने. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकट्यानेच सगळं करायचं आहे. मुलींना सुखी राहणं म्हणजे स्वतःचा आवाज दाबणं नाही. तुमचे विचार महत्त्वाचे आहेत, तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत, तुमचा सन्मान सर्वात महत्त्वाचा आहे. जर काही चुकीचं वाटत असेल तर शांतपणे पण ठामपणे बोला, कारण जिथे सन्मान नाही तिथे सुख टिकत नाही. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पार्टनर म्हणजे तुमचा नवरा. तो तुमचा फ्रेंड आहे, पार्टनर आहे, सपोर्ट सिस्टीम आहे. त्याच्याशी ओपन राहा, तुमच्या फिलिंग्स शेअर करा, त्याच्या फिलिंग्स समजून घ्या. इगोमध्ये नातं तोडू नका, कारण स्ट्रॉंग मॅरेज म्हणजेच स्ट्रॉंग कम्युनिकेशन. ॲडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज यात फरक आहे. ॲडजस्टमेंट म्हणजे नातं टिकवण्यासाठी थोडं बदलणं, कॉम्प्रोमाइज म्हणजे स्वतःला हरवणं. मुलींना ॲडजस्टमेंट करा पण कॉम्प्रोमाइज करू नका. कधी कधी तुम्ही खूप प्रयत्न करता पण तरीही तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळत नाही. तुम्ही रडता पण कुणालाच कळत नाही. त्यावेळी स्वतःला दोष देऊ नका, कारण तुम्ही चुकीचे नाही, परिस्थिती कठीण आहे. मुलींना स्वतःसाठी वेळ काढा, तुमचे छंद जपा, आई बाबाची कॉन्टॅक्ट ठेवा, वाईट विचारांपासून दूर राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला कधीही कमी समजू नका. मुलींना लक्षात ठेवा, तुम्ही फक्त कुणाची बायको नाही, तुम्ही एक मुलगी आहात, एक स्वप्न आहात, एक शक्ती आहात. तुमचं अस्तित्व कुणाच्या नावावर अवलंबून नाही. जर तुम्ही स्वतःला हरवलं तर कुणीच तुम्हाला शोधू शकणार नाही. म्हणून दिल्या घरी सुखी राहा, पण स्वतःला हरवून नाही, स्वतःला जपून. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला दिल्या घरी सुखी राहा या वाक्याचा काय अर्थ वाटतो. आई वडील तुम्हाला दुसऱ्या घरी पाठवतात कारण त्यांना तुमच्यावर विश्वास असतो की तुम्ही तिथेही प्रेम पेराल आणि सुख निर्माण कराल.